आजच्या सत्संगात आपण पाहू की अध्यात्माचा आपल्याला उपयोग काय होतो. खूप जणांनी मला सांगितलं अध्यात्माचा उपयोग काय होतो ते सांगाल. अध्यात्माचा काहीच उपयोग नाही आहे. हां, पण अध्यात्मासाठी लागणारा जो अभ्यास आहे, जे आपण गुरूंकडनं आचार्यांकडनं शिकतो, त्याचा उपयोग आपल्याला अध्यात्मामध्ये होतो. पण अध्यात्माचा उपयोग आपल्या जीवनामध्ये काहीच नाही आहे. चला थोडं मंगलाचरण करू आणि पुढे आत जाऊया आपण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवंतांना धन्यवाद, गुरूंना धन्यवाद, ज्यामुळे आज एवढं हे जग कळालं आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद. चला, तर अध्यात्माचा उपयोग काय होतो, तर एक उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला अध्यात्माचा उपयोग कसा होऊ शकतो. जसं तुम्ही रात्री झोपलात, तर रात्री झोपण्याचा तुम्हाला काय उपयोग आहे. तर काही राजसिक आणि सात्विक लोक म्हणतील अरे हे तर वेळ घालवण्यासारखं आहे. पण तामसिकसाठी तो आनंदाचा क्षण असतो, बरोबर आहे. पण राजसिक आणि सात्विक जी लोकं असतात तीही 5-5, 6-6 तास रात्री झोपतातच ना. मग ती का झोपतात, त्यांना काय मिळतं. ते जे काही मिळत असेल तेच अध्यात्म करताना आपल्याला मिळतं असं समजू. कारण त्याला काही विशेष शब्द नाही आहे सांगण्यासारखे, बरोबर आहे. पण झोपण्यासाठी आपण जो प्रयत्न करतो, म्हणजे आपण थकलेलो असतो तर छान आंघोळ करू, आपण जे टाईट कपडे घातलेले असतात ते बदलू आणि छान लाईटी ऑफ करून सुंदर वातावरण करून मग आपण झोपतो. मग हा जो प्रकार अगोदर केलेला आहे तो आपण कशासाठी केलेला आहे, फक्त झोप येण्यासाठी केलेला आहे. मग झोपेतनं आपल्याला काय मिळणार आहे ह्याचं काहीच उत्तर नाही आणि शोधूही नका, मी तर असं म्हणतो. चला आता थोडं आपण आधिभौतिक गोष्टीकडे जाऊया, म्हणजे एक प्रॅक्टिकल सांगता येईल की जन्म आणि मृत्यू. बघा, हे बालवाडीचा विषय आहे जन्म आणि मृत्यू. पण ज्या वेळेला तुम्ही अद्वैत वेदांतामध्ये येता त्यावेळेला हा विषय फार गंभीर होतो आणि त्यावेळेला आपण प्रत्येक तासाला मरत असतो आणि तासाला जन्म होत असतो असं सनत सुजातीयने धृतराष्ट्राला सांगितलं होतं. त्यात आपल्याला पडायचं नाही आहे. आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे की हा जो आपल्याला म्हणजे बालवाडीमध्ये कळणारा जन्म आणि मृत्यू काय आहे. तर मी माझा विषय घेईन की जेव्हा माझा जन्म होणार होता तर त्यावेळेला मला 4 आया म्हणजे 4 महिला होत्या की कुठे तुम्हाला जन्म घ्यायचा आहे ना. म्हणजे सर्वांचं भ्रूण जे आहे ते परिपक्व झालेलं होतं, फक्त मला जाणं तिथे भाग होतं, कारण मी जीव होतो, बरोबर आहे. तर मी ही आई निवडण्याचं कारणच हे आहे की बाकी ज्या माता होत्या त्यांच्यावर खूप संस्कार होते आणि मला माझं अध्यात्म करण्यासाठी संस्काराची गरज नव्हती. कारण संस्कृती तिकडेच असते जिकडे विकृती असते, लक्षात घ्या. मग ऑलरेडी माझ्यामध्ये एवढ्या विकृत्या होत्या, आता मला संस्कृतीची गरज नव्हती. त्यामुळे मी ही आई निवडली आणि ही आई निवडतानाही आपल्याला खूप सांभाळून त्या बाईशी डील करावं लागतं. म्हणजे जीवात्मा त्या बाईला खूप काही गोष्टीतनं बचवत असतो. कारण बघा, भ्रूण तिच्या पोटात असतं, तर ते भ्रूण व्यवस्थित राहावं आणि तिने व्यवस्थित त्या बाळाला डिलिव्हर करावं. कारण त्या बाळामध्ये आपला जीव असतो, म्हणजे मी असतो. त्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीमुळे बघा, म्हणून आता माझी पत्रिका पाहिली, सर्वांचीच पत्रिकामध्ये कळेल की मी माझ्या आईला कसं पोस्ट मॅच्युअर मी जन्माला आलेलो. मी प्री मॅच्युअर किंवा मॅच्युअर जन्माला नाही आलो, पोस्ट मॅच्युअर जन्माला आलो. का पोस्ट मॅच्युअर जन्माला आलो? पोस्ट मॅच्युअर जन्माला येण्याचा अर्थच हा होता की मला देवी देवता आणि पितृंना सांभाळायचं होतं. देवी देवता पितृंना सांभाळण्याबरोबर मला ग्रहांना पण सांभाळायचं होतं. तर मला त्या मातेला डिले करावा लागला, कारण मला एक्झॅक्टली सिंह लग्नामध्ये
आणि मीन राशीमध्ये जन्म घ्यायचा होता आणि मीन रास यायला कमीत कमी माझ्याकडे 48 तास बाकी होते. तर ते 48 तास काढायचे कसे? तर आणि मला पुन्हा चंद्र आणि बुधची युती करून द्यायची होती आणि दोघांना रेवती नक्षत्रामध्ये आणायचं होतं. हा सगळा उपाद्व्याप आपल्या जन्माच्या वेळेला चालू असतो. पण गोंधळ काय होतो, ज्या वेळेला माझा जन्म झाला त्यावेळेला एक वैष्णव वायू पण त्याबरोबर येतो आणि वैष्णव वायू तुम्ही जे डील केलेले असतात देवी देवता पितृ आणि ग्रहांबरोबर जे काही ॲग्रीमेंट केलेलं असतात ते आपण विसरतो आणि आपण ह्या मायेमध्ये फसतो. एवढं कळालं असेल तर तुम्हाला कळेल की तुमचे आई बाबा निवडण्याचं कारणच हे आहे, कारण तुम्हाला लवकरात लवकर ही परीक्षा देऊन पास व्हायचं आहे. करेक्ट आहे. म्हणून मग त्या हिशोबाने ग्रह नक्षत्र, आता माझा गेल्या जन्माचा वेदांचा आणि उपनिषदांचा अभ्यास असल्यामुळे मला ते ग्रहकाळ कळालं आणि मी माझ्या मातेला पोस्ट डिलिव्हरी करायला सांगितली. का? कारण त्यामध्ये मला ह्या सगळ्या घटना बरोबर आणून द्यायच्या होत्या. आणि कसं होतं की जो जीव आहे तो एका काय म्हणतात त्याला, एका अतिइंद्रियामध्ये असतो आणि त्या अतिइंद्रियाचा पण लिमिटेड श्वास जमलेले असतात. त्या श्वासाच्या आत त्या भ्रूणामध्ये मला एंट्री करायची असते. अतिवाहिक शरीर ज्याला म्हणतो, ते अतिवाहिक शरीर पण काही जास्त काळासाठी नसतं. म्हणून आपण कुठल्याही आईच्या पोटी जन्म घेतो, कारण ते अतिवाहिक शरीराचा पण एक मृत्यू होणार असतो. म्हणून तुम्हाला लगेच दुसऱ्या भ्रूणामध्ये जावं लागतं. ही सगळी प्रक्रिया आहे आणि ही सगळी प्रक्रिया आपण कशासाठी करतो? कारण आपल्याला कमीत कमी जीवन जगल्यानंतर काही क्षण किंवा काही दिवस आपल्याला अध्यात्म करायला मिळेल, त्या अनुषंगाने आपण हे शरीर घेतलेलं असतं. थोडं एवढं लक्षात आलं असलेलं तरी पुरे, कारण ह्यामध्ये आपल्याला जे काही करायचं ते करायचं आहे. ह्या जगामध्ये आपल्याला काहीही मिळणार नाही आहे, हे जरा समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी हे प्रॅक्टिकल उदाहरण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आई निवडताना किंवा जन्म घेताना खूप काही ऑप्शन्स दिलेले असतात, पण ते ऑप्शन्ससाठी तुमच्याकडे त्या अतिवाहिक शरीराचे श्वास पण मोजले पाहिजे. म्हणजे एक स्थूल उदाहरण घेऊन सांगतो. मला 1000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिल्लीतनं घ्यायचं आहे आणि माझ्याकडे अजिबात पैसे नाही आहे, दिल्लीला जाण्याचेही पैसे नाही आहेत आणि ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळवायचं आहे. तर मला पहिलं प्लॅनिंग करावं लागेल की किती दिवस मला दिल्लीमध्ये राहावं लागेल, किती दिवसात काम होईल. तर चला 10 दिवसात काम होईल, तर मला ते 10 दिवसाचे पैसे घेऊन दिल्लीला जावं लागेल आणि त्यात 10 दिवसाच्या आत मला ते कॉन्ट्रॅक्ट मिळवावं लागेल. कारण 11वा दिवस झाला तर तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे तुम्ही कसं सर्वाईव्ह करणार तिकडे? मग काय होतं, एक तर तुम्हाला तो कॉन्ट्रॅक्ट सोडावा लागेल किंवा मग कर्ज घेऊन काहीतरी करावं लागेल. तसंच आपल्या शरीर जन्माच्या वेळेलाही हे सगळी धावपळ खूप चालू असल्यामुळे आपल्याला खूप पूर्व नियोजन करावं लागतं की पुढचा जन्म मला कसा पाहिजे, कुठे पाहिजे, कशा प्रकारेचं पाहिजे, त्याचा अभ्यास. पण त्याला अध्यात्म म्हणत नाही. अध्यात्मातनं आपल्याला काहीच मिळणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. तर पण आपल्याला अध्यात्म करून आपल्याला ह्या जीवन मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर यायचं आहे, हे समजून घ्या. म्हणून भगवान दत्तात्रेय हे जीवन मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर काढणारे एकमेव शक्ती आहे. ब्रह्मा विष्णू महेशांकडे ती शक्ती नाही, एकमेव भगवान दत्तात्रेय. म्हणून देवतेचेही गुरु म्हणजे सहस्त्र अर्जुनाचे गुरुही भगवान दत्तात्रेय होते. तुमचे अवधूत हेही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर काढणारे गुरु आहेत आणि ऋषी मुनींचे गुरुही भगवान दत्तात्रेयच आहे. आलं लक्षात? तर पण सगळ्यांना वेगवेगळी प्रोसेस आहे. देवी देवतांना वेगळी प्रोसेस आहे, ऋषीमुनींना वेगळी प्रोसेस आहे आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही वेगळी प्रोसेस आहे, है ना? त्यामुळे परशुरामांचे गुरुही भगवान दत्तात्रेय होते.
म्हणजे परशुरामांना त्यांनी कसे कन्व्हिन्स केलं असेल की बाबा तू ह्या योनीतनं कसा मुक्त होशील. सहस्त्र अर्जुनांना त्यांनी कसं कन्व्हिन्स केलं असेल आणि आपल्याला ते कसं कन्व्हिन्स करणार आहेत, हे सगळं खूप जाणून घेण्यासारखं आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणून खूप लक्ष देऊन बारकाईने आपलं जीवन जगा. कुठलेही निर्णय घेऊन पुढच्या जन्माचं लांबट लावू नका. लवकरात लवकर आपली कार्य पूर्ण करा आणि अभ्यासाला लागा. हे सत्संग ऐकण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस शुभ हो.